आषाढी एकादशी निमित्त नांदेडमध्ये माऊली दिंडी उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेडमधील सर्वसामान्य भाविक भक्तांना पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे सहज शक्य नसल्यामुळे त्यांना नांदेडमध्येच दर्शनाची व्यवस्था व्हावी म्हणून डॉक्टर रमेश नार्लावार यांनी नांदेड शहरामध्ये माऊली दिंडीचे भव्य आयोजन केले होते. ही माऊली दिंडी संत नामदेव मंदिरापासून सुरू होऊन जुना मोंढा महावीर चौक मार्गे संत गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये या दिंडीचा समारोप करण्यात आला. या दिंडीमध्ये महिला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सगळ्यांना जय श्रीराम. हे माऊली दिंडी शोभायात्रेचं 5वं वर्ष आहे आणि माऊलीच्या कृपेनं आणि सर्वांच्या सहभागानं खास करून महिला मंडळ, सगळ्या ड्रेस कोड मधल्या साध्या महिला मंडळ आणि इतर सर्व नागरिक या सगळ्यांच्या सहकार्यानं अतिशय सुंदर अशी यात्रा झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर सगळे भाविक त्यामध्ये सामील झाले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना म्हणजे प्रत्येक महिला आणि पुरुषांनी मला हे सांगितलं की आम्हाला पंढरपूरचा आनंद मिळालेला. तर मला असं वाटतं की आमच्याकडे सगळ्यात मोठे देणगी आहे, भाऊ आहे माऊलीचा आमच्याकडे. ते पंढरपूरचा आनंद मिळणे हेच आमचा उद्देश होता. ते पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या लोकांसाठी म्हणून एक छोटा आनंद देण्यासाठी आपण ही यात्रा सुरुवात केलेली आहे. त्याच्या कुठेतरी पूर्णता झालेली आम्हाला आनंद वाटतो आणि मोठ्या ध्येय प्रमाणामध्ये ही यात्रा झाली. आणि सुरुवातीला ही सुरुवात जी आहे नामदेव मंदिरामध्ये, संत नामदेव मंदिरामध्ये आरती वेळेत मग टावर येतो. टावर रिंगण केल्यानंतर तिथून शोभायात्रेची रचना करून मग बालाजी मंदिर, गुरुद्वारा चौरस्ता, गणपती हनुमान मंदिर, हनुमान चौक आणि एसपी ऑफिस चौक आणि त्यानंतर आता सांगता जे आहे महाप्रसादाला स्वामी समर्थ मंदिरमध्ये होणार आहे. आता त्याला आपला शेतकरी भाऊ कधी सुखी व्हावा, पाऊस चांगला पडावा, सर्वजण आनंदाने आणि मिळून राहावं, स्थैर्य आणि शांतता आपल्या देशाला मिळावी. पण त्याचबरोबर स्पष्टपणे सांगू इच्छितो, आज कुठेतरी सनातन संस्कृतीवर संकट घोंगावत आहे. ते संकट सुद्धा माऊलीने दूर करावं एवढी प्रामाणिक इच्छा आहे. अर्थात असा आहे, नित्य नूतन सगळ्यांना सामावून घेऊन समोर जाणारी सत्य आणि शाश्वत विचारधारा म्हणजे ही माणुसकीची विचारधारा आहे. याच्यामध्ये सगळ्या विषयाचा प्रत्येक माणूस येतो. जैन, बौद्ध, शीख, इतर सर्व हिंदू हे सनातनीच आहेत. हे छातीचा स्वरूप सांगून सुद्धा फक्त मुसलमान, ख्रिश्चन आणि पारशी हे बाबासाहेबांनी आपले प्रमुख सांगितले आपल्या सगळ्यांमध्ये ऐक्य पाहिजे. जैन, बुद्ध, शीख आणि इतर हिंदू यांनी समोर एकजुटीने जावं, आपली देश एक करावी आणि येणाऱ्या देशावरचं संकट त्या पद्धतीने आपण सोडू शकतो असं मला वाटतं. आता भावी पिढीचा आपण विचार करावा आणि सगळ्या हिंदूने जागृत व्हावं असं प्रामाणिक ही हिंदू स्पष्ट ह्या 5 वर्ष आहे. माऊलीच्या कृपेनं आम्ही आमच्यामध्ये जेवढी ताकद आहे आणि सगळ्यांचं सहकार्य मिळालं त्याच्यामुळे ही अनंत काळ आपण चालू राहावी अशी मी माऊली करून प्रार्थना.